श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी भक्तिकथा या पवित्र चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आयुष्यात कधी ना कधी आपण सगळे संकटांना सामोरं जातो. कधी मन खचतं, कधी आशा संपल्यासारखं वाटतं. पण अशाच वेळी एकच गोष्ट आपल्याला उभं ठेवते, भक्ती आणि देवावरचा अढळ विश्वास. या चॅनेलवर आपण अशाच कथा ऐकतो, ज्या फक्त गोष्टी नसतात, त्या आपल्या जगण्याची नवीन दिशा देतात, मनाला शांतता देतात आणि देवावरचा विश्वास अधिक मजबूत करतात. आजची कथा देखील अशीच आहे, जी तुम्हाला आतून स्पर्श करून जाईल आणि कदाचित तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकेल. म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मनापासून अनुभवा भक्तीची खरी ताकद काय असते. एका छोट्या गावात विजय नावाचा एक तरुण राहत होता. तो मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. कितीही प्रयत्न केला तरी त्याला यश मिळत नव्हतं. विजयच्या घरात आर्थिक अडचणी होत्या. त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. आई-वडील जबाबदारी पूर्ण त्याच्यावर आली होती, त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. त्याची आई मात्र खूप भक्तिमान होती. रोज ओम श्री स्वामी समर्थ हा जप करायची. तिचा स्वामी समर्थांवर खूप विश्वास होता. ती विजयला नेहमी सांगायची, बाळा, स्वामींचं नाव घे, सगळं ठीक होईल. पण विजयला ते पटत नव्हतं. तो म्हणायचा, आई, फक्त नाव घेतल्याने काय होत नाही, मेहनत केली तरच यश मिळतं. त्याच्या मनात शंका आणि थोडासा राग होता. एक दिवस विजयला कामावरून काढून टाकण्यात आलं. तो खूप निराश झाला. त्याला वाटलं की आता सगळं संपलं. तो घरी आला तेव्हा आई शांतपणे बसून जप करत होती. विजयने रागाने विचारले, तुझ्या स्वामींनी मला काय मदत केली नाही? आई हसून म्हणाली, स्वामी योग्य वेळी मदत करतात, तू फक्त विश्वास ठेव. त्या रात्री विजय खूप विचारात पडला. त्याला वाटत होतं, कदाचित आई बरोबर असेल का? हळूहळू त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, खरंच स्वामींच्या नावात इतकी शक्ती असते का? पुढच्या दिवशी सकाळी विजय खूप गोंधळाला मनाने उठला. रात्रभर त्याला नीट झोप लागली नव्हती. आईचे शब्द त्याच्या मनात सतत घुमत होते. स्वामी योग्य वेळी मदत करतात, पण त्याच वेळी त्याच्या मनात शंका देखील होती. त्याला समजत नव्हतं की फक्त नाव घेतल्याने खरंच काही बदल होऊ शकतो का? घरातील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती. वडिलांची तब्येत अधिक खालावत होते. औषधांसाठी पैसे लागत होते आणि घरात उत्पन्नाचा कोणताही ठोस स्रोत उरला नव्हता. विजयच्या मनावर जबाबदारीचं ओझं इतकं वाढलं होतं की तो आतून तुटत चालला होता. त्याची आई मात्र नेहमीप्रमाणे शांत होती. ती रोज देवासमोर बसून ओम श्री स्वामी समर्थ हा जप करत राहायची. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्थिरता आणि विश्वास दिसत होता, जणू तिला खात्री होती की काहीतरी चांगलं होणार आहे. विजयला तिचं वागणं कधी समजत नव्हतं. तो विचार करायचा, इतक्या अडचणीतही आई इतकी शांत कशी राहू शकते? त्याच्या मनात प्रश्न वाढत गेले, पण उत्तर सापडत नव्हतं. एक दिवस तो कामाच्या शोधात गावाबाहेर गेला. तो अनेक ठिकाणी फिरला, लोकांना भेटला, पण कुठेही काम मिळालं नाही. सूर्य खूप प्रखर होता. शरीर थकून गेलं होतं आणि मन निराशेने भरलेलं होतं. थकून भागून तो एका झाडाखाली बसला. त्याने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. त्या क्षणी त्याला आईचे शब्द पुन्हा आठवले. नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ओम श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला त्याला थोडं विचित्र वाटलं, कारण तो आधी कधीच असा जप करत नव्हता. पण काही वेळानंतर त्याच्या मनात थोडीशी शांतता जाणवू लागली. जणू त्याच्या आतली घालमेल हळूहळू कमी होत होती. तो काही वेळाने तिथेच बसून राहिला आणि हळूहळू जप करत राहिला. त्याला असं वाटू लागलं की त्याच्या मनावरचं ओझं हलकं होत आहे. ही भावना त्याच्यासाठी नवीन होती. घरी परतताना तो अजूनही विचार करत होता, हे फक्त योगायोग आहे का, की खरंच या नावात काहीतरी शक्ती आहे? त्याच्या मनात आता थोडासा विश्वास निर्माण होऊ लागला होता. त्या दिवसापासूनच विजयच्या आयुष्यात एक छोटा बदल सुरू झाला. शंकेतून श्रद्धेकडे जाण्याचा प्रवास. त्या दिवसानंतर विजयच्या आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा बदल झाला. तो आधीसारखा पूर्णपणे निराश राहिला नाही. जरी त्याच्या अडचणी तशाच होत्या, तरी त्याच्या मनात आता एक हलकीशी आशेची किरण निर्माण झाली होती. तो रोज सकाळी आईसोबत काही वेळ ओम श्री स्वामी समर्थ हा जप करू लागला. सुरुवातीला तो फक्त आईच्या सांगण्यावरून जप करत होता, पण हळूहळू त्याला त्या जपात एक वेगळी शांतता मिळू लागली.
जणू त्याच्या मनात चालणारा गोंधळ थोडा थांबत होता. त्याला वाटू लागलं की कदाचित या नावातच काहीतरी वेगळी शक्ती आहे. घरातील परिस्थिती मात्र अजूनही बदललेली नव्हती. पैशाची कमतरता, वडिलांची तब्येत आणि भविष्याची चिंता हे सगळं तसंच होतं. पण विजय आता थोडा स्थिर झाला होता. तो आधीसारखा लगेच खचत नव्हता. एक दिवस त्याच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेणं गरजेचं होतं, पण घरात पैसे नव्हते. त्या क्षणी विजय खूप घाबरला. त्याला वाटलं आता काय करायचं. आईने शांतपणे त्याचा हात धरला आणि म्हणाली, "घाबरू नको, स्वामींचं नाव घे." त्या परिस्थितीतही तिचा आवाज स्थिर होता. विजयने डोळे मिटले आणि मनापासून जप सुरू केला, "ओम श्री स्वामी समर्थ." काही वेळातच शेजारी राहणारा एक माणूस अचानक त्याच्या घरी आला. त्याने विचारलं, "काय झालं? काही मदत हवी आहे का?" विजयने त्याला सगळं सांगितलं. तो माणूस लगेच मदतीला पुढे आला आणि त्याने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. विजयला हे सगळं थोडं आश्चर्यकारक वाटलं, कारण त्या माणसाची त्यांना फारसा संबंध नव्हता. तरीही तो योग्य वेळेला मदतीला आला. विजयच्या मनात एक विचार चमकून गेला, "हे सगळं स्वामींच्या कृपेने तर नाही ना?" डॉक्टरांनी योग्य उपचार सुरू केले आणि काही वेळातच वडिलांची तब्येत थोडी स्थिर झाली. विजयने सुटकेचा निश्वास टाकला. त्याच्याच डोळ्यात अश्रू होते, भीतीचे नव्हे तर कृतज्ञतेचे. त्या रात्री विजय खूप वेळ शांत बसून होता. तो मनात विचार करत होता, आज जरी ती मदत मिळाली नसती तर काय झालं असतं. आणि त्या क्षणी त्याने मनापासून स्वामींचे आभार मानले. त्या दिवसानंतर विजयाच्या मनातील शंका जवळजवळ संपली. आता त्यांच्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती, स्वामींच्या नावात खरंच एक अद्भुत शक्ती आहे. त्या दिवसानंतर विजयाच्या मनात एक मोठा बदल झाला होता. आधीपासून तो जप फक्त आईसाठी करायचा, पण आता तो मनापासून ओम श्री स्वामी समर्थ म्हणू लागला. त्याच्या प्रत्येक श्वासात जणू स्वामींचं नाव सामावलं होतं. परिस्थिती अजूनही कठीण होती, पण त्याच्या मनातली भीती कमी होत चालली होती. वडिलांची तब्येत थोडी सुधारली होती, पण अजून पूर्ण बरी झाली नव्हती. औषध चालू होती आणि त्यासाठी पैशांची गरज होती. विजय रोज कामाच्या शोधात बाहेर पडायचा, पण अजूनही त्याला स्थिर काम मिळालं नव्हतं. तरीही तो आता खचत नव्हता, कारण त्याला आतून एक आधार जाणवत होता. एक दिवस तो शहरात गेला काम शोधायला. दिवसभर फिरूनही काहीच मिळालं नाही. थकून भागून तो एका जुन्या मंदिराजवळ बसला. तिथे शांत वातावरण होतं. त्याने डोळे मिटले आणि जप सुरू केला. जप करत असताना त्याला वेळ कसा गेला ते कळलंच नाही. काही वेळानंतर त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. त्याने डोळे उघडले तर एक वृद्ध साधू त्याच्या समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि डोळ्यात करुणा होती. तो साधूंना शांत आवाजात विचारलं, "बाळा, इतका का चिंतेत आहेस?" विजयने त्यांना सगळं सांगितलं, घरची परिस्थिती, वडिलांची तब्येत आणि काम न मिळण्याची समस्या. त्यांच्या आवाजात वेदना होती. साधूंनी हलकसं हसत त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "घाबरू नकोस, तुझी श्रद्धा तुला मार्ग दाखवेल. उद्या सकाळी पूर्वेकडील रस्त्यावर जा, तिथे तुझ्यासाठी संधी आहे." विजय थोडा आश्चर्यचकित झाला. त्याला कळेना की हे साधू कोण आहेत, पण त्यांच्या शब्दात इतका विश्वास होता की त्याने काहीही प्रश्न न विचारता मान हलवली. तो घरी परतला आणि त्याने आईला सगळं सांगितलं. आईच्या डोळ्यात आनंद चमकला. ती म्हणाली, "बाळा, हे साधू साधे नाहीत, स्वामींचीच कृपा आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी विजय त्या सांगितलेल्या रस्त्यावर गेला. तिथे एक मोठं गोदाम होतं आणि तिथे कामासाठी माणसाची गरज होती. विजयने लगेच अर्ज केला आणि त्याला काम मिळालं. त्या क्षणी विजयच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला स्पष्ट जाणवलं, ही फक्त योगायोग नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. काम मिळाल्यानंतर विजयच्या आयुष्यात हळूहळू स्थिरता येऊ लागली. तो रोज प्रामाणिकपणे काम करू लागला. जरी काम खूप कठीण होतं, तरी त्याच्या मनात आता एक वेगळीच ऊर्जा होती, कारण प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी तो मनात स्वामींचं नाव घ्यायचा. गोदामातले लोकही विजयाच्या मेहनतीने प्रभावित झाले. तो कधीही काम टाळत नसे आणि नेहमी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पूर्ण करत असे. त्यामुळे थोड्याच दिवसानंतर त्याच्या मालकांचा विश्वास बसला. घरातही परिस्थिती सुधारू लागली. औषधांसाठी पैसे मिळू लागले आणि वडिलांची तब्येत हळूहळू सुधारत गेली. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसू लागलं. घरात बराच काळानंतर शांतता आणि समाधान परत आलं. पण विजयने हे सगळं स्वतःचं यश मानलं नाही. तो रोज मनापासून स्वामी समर्थांचे आभार मानायचा.
त्याला स्पष्ट जाणवत होतं की हे सगळं त्यांच्या कृपेनेच घडत आहे. एक दिवस गोदामात एक मोठी अडचण आली. अचानक काही महत्त्वाचा माल हरवला. मालक खूप रागावले आणि सगळ्यांवर संशय घेतला. वातावरण तणावपूर्ण झालं. काही लोकांनी विजयवरही शंका घेतली, कारण तो नवीन होता. विजय खूप घाबरला, पण त्याने मन शांत ठेवलं आणि स्वामींचं नाव घेऊ लागला. ओम श्री स्वामी समर्थ. त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी, मी काही चुकीचं केलं नाही. कृपया सत्य बाहेर येऊ द्या. त्याच्या आवाजात पूर्ण श्रद्धा होती. काही वेळाने अचानक गोदामाच्या एका कोपऱ्यात माल सापडला. तो चुकीच्या ठिकाणी ठेवला गेला होता. सगळ्यांना सत्य कळालं आणि विजयवरील शंका दूर झाली. मालकाने विजयची माफी मागितली आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. त्यांनी त्याला अधिक जबाबदारी दिली. हा विजयच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा होता. त्या रात्री विजय शांतपणे बसून होता. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तो मनात म्हणाला, स्वामी, तुमच्या नावातच खरोखरच अपार शक्ती आहे. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं विजयचं आयुष्य पूर्णपणे बदलत गेलं. तो विजय काही महिन्यापूर्वी निराश, गोंधळलेला आणि संकटाने वेढलेला होता. तोच आता आत्मविश्वासाने भरलेला आणि शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसू लागलं होतं. गोदामात त्याचं काम उत्तम चाललं होतं. मालक त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागले होते. त्याला अधिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. हळूहळू त्यांची पत्रोधनही झाली. आता तो फक्त कामगार नव्हता, तर एक विश्वासू आणि महत्त्वाचा माणूस बनला होता. घरातही सगळं सुरळीत झालं होतं. वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारली. घरात आर्थिक स्थिरता आली. आईच्या चेहऱ्यावर कायम समाधान आणि आनंद दिसू लागला. त्या रोज स्वामींचा आभार मानायच्या. पण या सगळ्यातही बदलानंतरही विजय बदलला नाही. तो तसाच नम्र आणि साधा राहिला. त्याने कधीही यशाचा गर्व केला नाही. उलट तो प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी समर्थांचे आभार मानत राहिला. तो रोज सकाळी आणि रात्री शांतपणे बसून ओम श्री स्वामी समर्थ हा जप करत असे. आता तो जप फक्त सवय नव्हती, तर त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. गावातील लोक त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेऊ लागले. जे लोक आधी त्याच्या परिस्थितीवर हसत होते, तेच आता त्याच्याकडे सल्ला मागू लागले. विजय त्यांना नेहमी एकच गोष्ट सांगायचा, स्वामींचं नाव घ्या, सगळं ठीक होईल. हळूहळू गावातही एक बदल दिसू लागला. लोकांनी पुन्हा भक्तीकडे वळायला सुरुवात केली. मंदिरात गर्दी वाढली आणि वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. एक दिवस विजय त्या जुन्या मंदिरात गेला, जिथे त्याला ते साधू भेटले होते. तो शांतपणे तिथे बसला आणि डोळे मिटून स्वामींचं स्मरण करू लागला. त्याच्या मनात एकच भावना होती. त्या क्षणी त्याला आतून एक गहिरं समाधान जाणवलं. जणू स्वामी समर्थ त्याला सांगत होते, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. विजयाच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं आणि त्या दिवसापासून विजयच्या आयुष्यात एक गोष्ट कायमची ठरली. स्वामींचं नाव हेच त्याचं बळ, त्याची श्रद्धा आणि त्याचं खरं सुख बनलं. ओम श्री स्वामी समर्थ या नामात अपार शक्ती आहे. मनापासून घेतलेलं स्वामींचं नाव जीवन बदलण्याची ताकद ठेवतं. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या कथेतून आपल्याला एकच खूप मोठा संदेश मिळतो. जेव्हा आपण मनापासून देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. कठीण काळ हा फक्त एक परीक्षा असतो आणि श्रद्धा ठेवणारा प्रत्येकजण त्या परीक्षेत नक्कीच यशस्वी होतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी भक्तिकथा ऐकण्यासाठी मराठी भक्ती कथा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत स्वामींचं नाव घ्या, आनंदी राहा आणि विश्वास कधीही सोडू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी